आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेगावचे संत गजानन महाराज यांची थोडक्यात संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओ छोटा आहे पण महत्त्वाचा आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा म्हणजे संप्रदायाचे भारतीय गुरु होते। त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजेच वयाच्या 30व्या वर्षी 1878च्या फेब्रुवारी महिन्यात 23 तारखेला दिसले। त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकटतील म्हणून आणि ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात। गजानन महाराजांचे चरित्र दास गणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये लिहिले आहे। शरीरयष्टी 6 फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती। पाय अणवाणी आणि हाती असलीस तर एखादी चिलीम व तिला छापी कपडा गुंडाळलेली असे। माघ वद्य 7 शक्य 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी 30 वर्षाचे गजानन महाराज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले। त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते। या संदर्भात दास गणूंनी लिहिले आहे, कोण हा कोटीचा काहीच कळेना, ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे, साक्षात ही आहे परब्रह्म मूर्ती, आलीसे प्रचिती बहुतांना। महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने शेगाव येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव होतो असे म्हटले जाते की गजानन महाराज शेगावी येण्याच्या आधी बाल दिगंबर अवस्थेत अक्कलकोटचे दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे राहिले। तेथे राहून त्यांनी बाललीला दाखवल्या। मग स्वामींनी त्यांना त्यांच्या कार्याची अनुभूती करून दिली व गुरुदीक्षा दिली। मग तिथून गजानन महाराज शेगावी आले। महाराज एखाद्याच्या घरात लगबगीने घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे। मग घरधण्याने भाकर तुकडा दिला तर खावा, अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशीच त्यांची बालसुलभ वृत्ती होती। कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहळातच ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे। महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळा म्हणजेच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठी साखर अतिशय आवडत असे। कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी 3-4 दिवस उपाशीच राहावे, अशी त्यांची रीत होती। भक्तांकडून येणारे पंचपक्वानाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत। गरिबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, आंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात। म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वान्नाव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि आंबाड्याची भाजी अवश्य करतात। मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठी साखर हे पदार्थ कुणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरकून जात। मग या पदार्थाचे ढीग रचणे व त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारखे बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात। महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते। चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत। महाराज हे शुद्ध ब्रह्म होते, एक परमहंस संन्यासी होते, ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे। जेथे जीवशिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहत नाही। असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष तरी कुठे असणार। महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते, म्हणूनच ते बहुशा दिगंबर अवस्थेतच असत, नग्न राहतात। अशा आरोपाखाली जेव्हा जठार साहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले, तुला काय करणे यासी, चिलीम भरावी वेगेसी, नसत्या गोष्टीशी महत्त्व न यावे निरर्थक। महाराजांना कपड्याचे आकर्षण व सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। कोणी अंगावर शाल पांघरली तरच मनात असेल तोपर्यंत ठेवीत, नाहीतर ती फेकून देत। पादुका, पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाही। बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावीत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत। मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या। इतकेच काय, त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती। क्वचितच ते चिलीम ओढीत, पण त्यांच्या फोटोत, मूर्तीत मात्र त्यांच्या हातात चिलीम दिलेली आढळते। या चिलीमीवरूनच ते ओळखले जातात असत। भाद्रपद शुद्ध पंचमी सन 1910 गुरुवार रोजी विठ्ठलाच्या नामगजरात शेगाव येथे गजानन महाराज समाधिस्थ झाले। ज्यांच्या ठिकाणी गजानन महाराजाबद्दल प्रेम, भक्ती, श्रद्धा व निष्ठा आहे त्यांना आजही साक्षात्काराचा पूर्ण अनुभव येतो। याची प्रचिती गजानन महाराज आजही भक्तांना देत असतात। त्यांच्या संकटी धावून जातात, त्यांचे मनोरथ पूर्ण करतात, दारिद्र्याशी धन देतात, रोग्यास उत्तम आरोग्य देतात, निपुत्रिकाशी पुत्र देतात आणि कल्याण करतात। रामकृष्ण हरी।